अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका, तिथल्या ऐन सह्याद्रीवरचा हा नितांत सुंदर परिसर. या अवघ्या सह्याद्रीत 70% जास्त वनसंपदेचा नाश झालेला आहे आणि होतही आहे. म्हणूनच आपला लाडका सह्याद्री बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून जगात खूप प्रसिद्ध. तरीही इथल्या शिल्लक राहिलेल्या रानात सुद्धा 600 प्रकारच्या वनस्पतींची, 21 प्रकारच्या प्राण्यांची आणि 130 प्रकारच्या पक्ष्यांची नोंद झालेली आहे. मग 1986मध्ये शासनाने कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड यामध्ये शिल्लक राहिलेल्या या नैसर्गिक वारशाला अभयारण्याचा दर्जा देऊन संरक्षण दिले आहे. तर त्यातल्याच एका गच्च रानातून चढत गेलेली ही डोंगरवाट. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांनी हा नैसर्गिक वारसा महाराष्ट्राला दिला. सह्याद्रीच्या या नैसर्गिक वारशाचा आधार घेत ह्याच सह्याद्रीच्या कडेचुळक्यांनी तटबुरुजांच्या रूपाने शेले पागोटे चढवून गडकोटांचे रुपडे धारण केले. स्थानिक निसर्गाचा कोणताही ऱ्हास न करता या गडकोटांची निर्मिती झाली आणि ते त्या पर्यावरणाचाच एक भाग होऊन गेले. या गडकोटांच्या रूपाने महाराष्ट्राचा हा असा खास सांस्कृतिक वारसा गेल्या 2000 वर्षांपासून तयार होत गेला. या गडकोटांपैकीच एक रत्न म्हणजेच आपला हा दुर्ग रतनगड. रतनगड हा नाशिक आणि नगर यांच्या वेशीवर उभा आहे. मुंबई, पुणे, नाशिक या तीनही गावातून रतनवाडीस गाडी रस्त्यानं येता येते. रतनवाडीतून येणारी ही चढण संपत आली की एक तिठा लागतो. लगेच उजवीकडे जी रानवाट वळली ती सांब्रत गावाकडे. ही वाट सरळ शिडीची मदत घेऊन गडाकडे जाते. तर ही डावीकडची देवाची वाट चालली कात्राबाईच्या खिंडीतून कुमशेत पाचनई मार्गे हरिश्चंद्र गडाकडे. या शेवटच्या टेपावरच्या शिड्या चढून गेल्या की रतनगडाचा पहिला दरवाजा येतो, तो गणेश दरवाजा. इथे गणेशाची अत्यंत सुंदर रेखीव मूर्ती आहे. इथून उजवीकडे पाबरगड तर डावीकडील कळसुबाई यामध्ये प्रवरेचे खोरे व भंडारदऱ्याच्या धरणाचा पाण्याचा फुगवटा दिसतो. दरवाजा ओलांडला की उजवीकडच्या कातळात 2 गुहा खोदलेल्या आहेत. छोट्या गुहेत गडदेवता रत्नाबाई तांदळा स्वरूपात आहे. गुहा मंदिराच्या पुढे एक मोठी गुहा आहे. या गुहेत जाऊन बसले की इथली माकडे आपली व्यवस्थित शाळा घेतात. या शाळेत हजेरी लावायची व नंतर हनुमान दरवाजातून पुढे गडाच्या माचीवर जायचे. या हनुमान दरवाजावर हनुमानाची, वृद्धिसिद्धीसह गणेशाची, भैरवाची व विष्णूच्या मत्स्यावतार अशी पुराण कथा सांगणारी शिल्पे आहेत. ही शिल्पे या रतनगडाचेच वैशिष्ट्य. या दरवाजातून उजवीकडे वळले की प्राचीन वास्तूचे अवशेष दिसतात. त्याला गोल बुरुजही आहे. यालाच राणीचा हुडा असेही म्हणतात. ही राणी कोणती आणि हुडा म्हणजे का, हा नक्कीच संशोधनाचा विषय. सह्याद्रीतील कोणत्याच गडावर असा स्वतंत्र गोल बुरुज नसावा. या हुडाच्या गोल बुरुजाला खेटूनच पाण्याचे एक सुरेख टाके आहे. आपण सह्याद्रीवासी खूपच भाग्यशाली. या उच्च प्रतीच्या नैसर्गिक वारशाबरोबरच उच्च प्रतीचा सांस्कृतिक वारसाही या गडकोटांच्या व देवळांच्या रूपाने आपल्याला लाभला आहे. त्याची आता जतन करण्याची वेळ आली आहे. दक्षिण दिशेलाही 3 खोदीव टाक्यांचा समूह आहे. यांच्या जवळून जाणारी वाट गडाला प्रदक्षिणा घालून परत इथे येते. थोड्या अंतरावर उद्ध्वस्त अवस्थेतील गडाचे पश्चिम द्वार आहे. सरळ कोकणात कल्याण दिशेला उतरत असल्याने हा कोकण वा कल्याण दरवाजा. ही कातळवाट इंग्रजांनी उडवून लावल्याने सध्या सहज चढण्या उतरण्यास अशक्य आहे.
दरवाजाच्या पुढे पाण्याच्या 6 टाक्यांचा समूह आहे. त्याच्या पुढे अर्धे बुजलेले भुयारी पाण टाकेही आहे. डावीकडे खोलदरीतील मानाचा सुळका आपले लक्ष वेधून घेतो. श्रीरामांच्या अश्वमेधाचा घोडा लवांकुशांनी बाण मारून अडवला तोच हा बाण. त्याच्या समोर सांधण व्हॅली, साम्रतचा कोकण कडा आणि शेजारून कोकणात उतरणारा व चढणारा करोली घाट. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आजोबागडाच्या पायथ्याशी डेहणे गाव आहे. या डेहण्याहून करोली घाटातून त्र्यंबक दरवाजाने किल्ल्यावर येता येते. पुढची पायवाट गडाच्या नेढ्याकडे जाते. नेढे म्हणजे डोंगराला असलेले आरपार भोक. नेढ्यामधून दोन्ही बाजूचा प्रदेश दिसतो. नेढ्यातून खाली उतरले की समोर रतनगडाचा खुट्टा सुळका दिसतो व त्याच्या पलीकडे कळसुबाई हे सर्वात उंच शिखर, तर अलंग, मदन, कुलंग हे प्रवरेच्या खोऱ्यातील किल्ले दिसतात. डावीकडची वाट रतनगडाच्या त्र्यंबक दरवाजात उतरते. या दरवाजातून रतनवाडी किंवा साम्रत या दोन्ही गावात उतरता येते. एक संद कातळातून कोरलेल्या महादरवाजाची रचना पाहत राहावी अशी. त्या अनामी कारागिरांना आणि त्यांच्या कल्पकतेला दाद देऊ तेवढी थोडीच. हा आपला सांस्कृतिक वारसा. आज मितीस या दरवाजाला 1,500-2 हजार वर्षे सहज होऊन गेली. हा किल्ला नक्की कुणी बांधला, कधी बांधला, का बांधला याची काहीही माहिती संदर्भ ग्रंथात सापडत नाही. कातळ कोरण्याचे तंत्र जेव्हा अस्तित्वात होते त्या पहिल्या शतकातील सातवाहन ते 5व्या शतकातील राष्ट्रकूटांपर्यंतच्या 500 वर्षांच्या काळातच हा बांधला गेला असावा. पुढे शिलाहार साम्राज्याच्या झंझराजाने रतनगडाच्या पायथ्याशी 10व्या शतकात चालुक्य शैलीतील अमृतेश्वराचे सुंदर देऊळ बांधले. मंदिराची सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे त्यावर टिकून राहिलेले चालुक्य शैलीतील भूमिज प्रकारचे शिखर होय. त्र्यंबकेश्वरची गोदावरी आणि भीमाशंकरची भीमा यामध्ये 12 नद्या उगम पावतात. या सर्व नद्यांवर त्याने शंकराची सुंदर मंदिरे बांधली. त्र्यंबक दरवाजातून गुहेकडे परत येताना होड्याच्या आधी पाण्याची टाकी आहे. तिथे नंदीची मूर्ती आणि महादेवाची पिंडी कोरलेली आहे. या टाक्यातून प्रवरेचा उगम होतो असे म्हणतात. गेल्या 2000 वर्षांपासून म्हणजेच सातवाहन काळापासून प्रवरेने आपल्या परिसरात एक संपन्न अशा सांस्कृतिक परंपरेचे पोषण केले आहे. लिखित वाङ्मयाची परंपरा इथेच निर्माण झाली. प्रवरा महात्म्य, गोविंद महात्म्य अशा अनेक महात्म्यांची निर्मिती याच काळात झाली. मुळा प्रवरा संगमापासून गोदा प्रवरा संगमापर्यंतचा परिसर म्हणजे नेवासा क्षेत्र. या नेवासे गावात ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिकेची म्हणजे ज्ञानेश्वरीची रचना केली. शिवछत्रपतींच्या आज्ञेने शिवभारत हा संस्कृत ग्रंथ लिहिणारा परमानंद हाही मूळचा नेवाशाचाच. शिलाहारानंतर देवगिरीचे यादव, त्यानंतर विजापूर बिदरचे बहामनी व अहमदनगरची निजामशाही अशी सत्तांतरे होत रतनगड स्वराज्यात आला. पेशवे काळात रतनगडासंबंधीचा उल्लेख आला आहे. तो अमृतेश्वराच्या नैवेद्य आणि नंदादीपाच्या व्यवस्थेसाठी. 1763 साली हा किल्ला महादेव कोळी सरदार जावजी यांच्या ताब्यात होता. 1820 साली इंग्रजांच्या ताब्यात गेला तेव्हा रतनगड हे कोकणातल्या व घाटमाथ्यावरच्या 5 विभागांचे मुख्यालय होते. सह्याद्रीचे रांगडे रूप, राकटपणा आणि त्याचा कणखरपणा अनुभवायचा असेल तर तो रतनगडावरूनच.
रतनगडाचा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य कण्यावर उठावलेला आहे. गडाच्या समोरची कात्राबाई, करंडा व आजोबाची डोंगर रांग भान हरपून टाकते. या आजोबा गडावर वाल्मिकी ऋषींचा आश्रम, त्यांची समाधी व सीतेचा पाळणा नावाचा सुळका सुद्धा आहे. वाल्मिकी ऋषी हे सीतामाईंच्या लवांकुशांचे आजोबाच जणू. आजोबावरून उगम पावणारी मुळा नदी व रतनगडाची प्रवरा नदी यांच्या खोऱ्यात महादेव कोळ्यांची वस्ती आणि संस्कृती उदयास आली. सर्व महादेव कोळी तर आम्ही वाल्याची कोळी असेच मानतात. बालाघाटाच्या पाबर घनचक्कर उपरांगेमुळे ही दोन्ही खोरी विभागली गेली आहेत. असा हा आपला रतनगड. नैसर्गिक वारशाबरोबरच उच्च प्रतीचा सांस्कृतिक वारसाही या रतनगडाच्या परिसरात निर्माण झाला. डोळसपणे हा वारसा समजून घ्यावा, त्याचे महत्त्व जाणून घ्यावे, त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. अमृताहूनही गोड असणारे इथले जलस्रोत प्रदूषित होणार नाही याचे भान ठेवावे व शांत चित्ताने गड उतरण्यास सुरुवात करावी. आणि हो, एक मुख्य गोष्ट आपण अगदीच विसरून गेलोय. 1857चे इंग्रजांविरुद्धचे बंड हे पहिले बंड म्हणून जगप्रसिद्ध आहे. परंतु त्याही आधी 1838 साली सर्वप्रथम इंग्रजांविरुद्ध उठाव केला गेला तो या रतनगडावरूनच. म्हणूनही हा किल्ला आपल्याला अतिशय महत्त्वाचा. 1818 मध्ये पेशवाई बुडाल्यानंतर 1820 मध्ये कॅप्टन गॉर्डनने हा गड ताब्यात घेतला. इंग्रजांनी महादेव कोळ्यांचे सह्याद्रीतील किल्ले, घाटमाते राखण्याचे अधिकार काढून घेतले. त्यामुळे महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. त्यातच पुढे 1828 मध्ये शेतसाराही वाढवण्यात आला. त्यामुळे आदिवासी कर्जबाजारी झाले. सावकार कर्जाच्या मोबदल्यात जमिनी बळकावू लागले. त्यातूनच कोळ्यांनी सावकार आणि इंग्रजांविरुद्ध बंडाला सुरुवात केली. 1838 मध्ये राघोजी भांगरे यांनी इंग्रजांशी भांडून गड पुन्हा ताब्यात घेतला व रतनगडाच्या परिसरात त्यांनी स्वातंत्र्य युद्ध सुरू केले. राघोजींनी स्वतः आपण शेतकरी गरिबांचे कैवारी असून सावकार व इंग्रज सरकारचे वैरी आहोत अशी भूमिका जाहीर केली. 1845च्या काळात राघोजींचा हा उठाव शिगेला पोहोचला होता. 2 जानेवारी 1848ला पंढरपुरात त्यांना अटक झाली व 2 मे रोजी ठाणे किल्ल्यात त्यांना फासावर चढवण्यात आले. चे 1857चे बंड तर खूप नंतर झाले. इथल्या महादेव कोळ्यांचे स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान आहे. इंग्रजांविरुद्धच्या या पहिल्या वहिल्या स्वातंत्र्य युद्धाने, मग ते छोटेसे का असेना, पुढच्या काळातील क्रांतिकारकांना त्यामुळेच नक्की प्रेरणा मिळाली. 2000 वर्षांच्या या इतिहासामधली ही तर अगदी अलीकडची घटना नाही का? तीही आपण सहज विसरून गेलो. त्यामुळे रतनगडावरून सह्याद्रीची धार अनुभवताना या रतनगडाच्या पाठबळाने निर्माण झालेली देवळे, ज्ञानेश्वरी सारखी ग्रंथसंपदा आणि राघोजींचे शौर्य आठवावे आणि मगच गड उतरण्यास सुरुवात करावी.